की डॉक्टरांत देव असतो. डॉक्टर ही पदवी रुग्णांची सेवा करण्यासाठी कमीत कमी 4 ते 5 वर्ष घालवल्यानंतर मिळते. पण याच डॉक्टरांनी फक्त फोन न उचलण्याच्या कारणामुळे त्यांना जर मारहाण होत असेल तर ते कितपत योग्य आहे? आणि ही मारहाण लोकप्रतिनिधी समजले जाणारेच करत असतील तर? आता मी काय म्हणते याचा अंदाज तुम्हाला आला असेलच. मी बोलते कल्याणमधील रमेश म्हात्रे यांच्या व्हायरल झालेल्या हॉस्पिटलबद्दल मधील एका व्हिडिओबद्दल, जिथं त्यांनी डॉक्टरांना मारहाण केल्याचं स्पष्ट दिसतंय. आणि आता नुकताच या सगळ्या प्रकरणावरून त्यांना अटक झाल्याची अपडेट ही हाती आली आहे. मग कोण आहेत हे रमेश म्हात्रे ज्यांनी डॉक्टरांना मारहाण केली? त्यांचं मारहाणीचं कारण नेमकं काय होतं? ते कारण कितपत योग्य होतं? त्यांनी त्यानंतर दिलेलं स्पष्टीकरण कितपत योग्य होतं? हेच या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात. नमस्कार, मी संजना. कट टू कट मध्ये आपले स्वागत. बुधवारी कल्याणमध्ये इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी कल्याण पूर्व आणि पश्चिम भागातील रुग्णालय तसेच खासगी दवाखाने बंद ठेवून निषेध व्यक्त केला. आता हा निषेध कशासाठी होता तर शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक करावी अशी मागणी या डॉक्टरांनी केली होती. आता या नगरसेवकांनी नेमकं असं काय केलं की त्यांना अटक करण्याची मागणी स्वतः डॉक्टर करत होते? तर रमेश म्हात्रे यांनी शास्त्रीनगर हॉस्पिटलमधील वैद्यकीय अधिकारी, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर सृष्टी बाविस्कर आणि डॉक्टर वैभव साळुंके यांना मारहाण केली होती. हो, बरोबर ऐकलं, डॉक्टरांना मारहाण केली होती. या घटनेचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय आणि टीका केली जाते. आता ही मारहाण का झाली तर काय घडलं सांगते. कल्याण पश्चिम मधील कोपर रोड परिसरातून एक गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सोनोग्राफीमध्ये बाळाची नाळ गळ्यात अडकल्याचं निदर्शनास आलं. प्रसूती ही यशस्वी झाली, पण नवजात बाळाला पुढील उपचारांसाठी NICU ची गरज होती. रुग्णालयात ही सुविधा उपलब्ध नसल्याने डॉक्टरांनी बाळाला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्याचा सल्ला दिला. मग यावेळी रुग्णांच्या नातेवाईकांचा आणि डॉक्टरांशी वाद झाला. त्यांनी स्थानिक नगरसेवक असणाऱ्या रमेश म्हात्रे यांना फोन करून सर्व प्रकार सांगितला. कोणी सांगितला? नातेवाईकांनी. आणि डॉक्टरांशी बोलण्याची विनंती केली. मग रमेश म्हात्रे यांनी डॉक्टरांना फोन करण्याचा प्रयत्न केला, पण डॉक्टरांनी फोनच उचलला नाही. याच रागातून रमेश म्हात्रे थेट रुग्णालयात पोहोचले, डॉक्टरांशी हुज्जत घालू लागले आणि डॉक्टरांना मारहाण करायला सुरुवात केली. हा जो धक्कादायक प्रकार आहे तो सोमवारी रात्री सुमारे 8च्या सुमारास घडला आणि हे व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाले. हा व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतंय की रमेश म्हात्रे आणि त्यांच्यासोबतचे काही कार्यकर्ते डॉक्टरांना मारहाण करत आहेत. शिवाय एका महिला डॉक्टर फोनवर बोलत होत्या. त्या फोनवर बोलत असताना त्यांच्या हातावर जोरदार मारून मोबाईल खाली पाडण्यात आलं. आमचं म्हणणं आधी ऐका अशी दमदाटी आणि अरेरावीही केल्याचं या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्येही दिसतंय. जरी त्यांनी महिलेला मारहाण केली नसली तरी हा जो काही प्रकार त्यांनी महिला डॉक्टरांशी केला होता तो अजिबातच योग्य नव्हता अशी टीका केली जाते. या घटनेनंतर डॉक्टरांनी आंदोलन छेडलं आणि मग तब्बल 22 तासानंतर रमेश म्हात्रे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि विधिमंडळात हा प्रश्न मांडण्यात आल्यानंतर शिवाय या सगळ्या घटनेच्यावर टीका होत असताना आता रमेश म्हात्रे यांना अटक करण्यात आली. जेव्हा या सगळ्याची जोरदार चर्चा व्हायला लागली तेव्हा बुधवारीच रमेश म्हात्रे यांनी माध्यमांसमोर दिलगिरी व्यक्त केली. दिलगिरी व्यक्त करताना ते काय म्हणाले, मी डॉक्टरांवर, महिला डॉक्टरांवर हात उचलला नाही. त्या डॉक्टर मला माझ्या मुलीसारख्या आहेत. CCTV फुटेज पाहिलं तर स्पष्ट होईल. महिला डॉक्टर सतत फोनवर बोलत होत्या. आमच्याकडे त्यांचं लक्ष नव्हतं, त्यामुळे त्यांचा मोबाईल खाली करण्यासाठी मी हात पुढे केला. आमचं म्हणणं ऐकून घ्या एवढंच सांगितलं. असं स्पष्टीकरण करत आपण महिला डॉक्टरला मारहाण केली नाही असं म्हात्रे यावेळी म्हणाले आणि घडलेल्या प्रकाराबद्दल त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली. आता या सगळ्यात आश्चर्याची बाब काय होती तर या घटनेचं समर्थनही त्या परिसरात केलं जातंय. डोंबिवली परिसरात रमेश म्हात्रे यांनी डॉक्टरांना मारहाण करणं कसं योग्य होतं अशा आशयाच्या ध्वनिचित्रित ज्या फीत आहेत त्या सोशल मीडियावर टाकल्या जातात आणि त्या कृतीचं समर्थन केलं जात आहे. आणि म्हणूनच डॉक्टरांसोबत जे काही झालं याच पार्श्वभूमीवर डॉक्टरांनी दवाखाने बंद ठेवून निषेध नोंदवला आणि रमेश म्हात्रे यांना तातडीने अटक करण्याची मागणी केली होती. आता या सगळ्यात कोण चुकीचं कोण बरोबर हे बघत असताना ज्या पीडित महिला होत्या त्यांच्या आई साधना कारंडे ज्या बहुतांशी त्या व्हिडिओतील महिला असाव्या असं आम्हाला वाटतं,
त्यांनी देखील यावर स्पष्टीकरण देताना काय म्हणले हे जाणून घेणं इथं महत्त्वाचं ठरतं. त्या म्हणाल्या, सायन रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी आम्हाला डॉक्टरने सांगितलं. आम्ही डॉक्टरांना विनंती केली की रस्त्यावर पाणी साचले, त्यामुळे दुसऱ्या रुग्णालयात पोहोचवायला अनेक तास लागतील. माझ्या मुलीचा जीव धोक्यात असल्याचं सांगून तिची प्रसूती तिथेच करण्याची वारंवार विनंती केली. आम्ही डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना पुन्हा पुन्हा विनवण्या केल्या, पण त्यांनी नकार देत तिला दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जाण्याचा आग्रह धरला. त्यामुळे आम्ही नगरसेवकांना फोन करून घटनेची माहिती दिली आणि त्यानंतर हा सगळा प्रकार घडला, असं त्यांचं मत आहे. पण काहीही असलं तरी डॉक्टरांना मारहाण करणं हे कितपत योग्य हा सवाल इथं उपस्थित होतोय. आणि याच घटनेचे पडसाद विधिमंडळातही उमटले. आमदार आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणावर आवाज उठवत रमेश म्हात्रे यांच्यावर कठोर कारवाई करावी, त्यांचं नगरसेवक पदही रद्द करावं अशी मागणी केली. आणि या प्रकरणाची राज्यभर चर्चा सुरू असतानाच, नागरिकांकडून संताप व्यक्त होत असतानाच श्रीकांत शिंदे यांनी या सगळ्या घटनेबद्दल माहिती देताना ट्विट करत सांगितलंय, या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. कायदा हातात घेणाऱ्या कोणालाही माफी दिली जाणार नाही आणि दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल. पक्षाची भूमिकाही याबाबत स्पष्ट आहे. या हल्ल्यात सहभागी असलेल्या कोणत्याही व्यक्तीला पक्ष पाठीशी घालणार नाही. दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध पक्षांतर्गत कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असं सांगितलंय. आणि आता रमेश म्हात्रे यांना अटक करण्यात आल्याचंही दिसतंय. पण चर्चेत आलेले आणि हे सगळं करणारे रमेश म्हात्रे हे चर्चेत येण्याची काही पहिली वेळ नाहीये. त्यांनी जेव्हा प्रतिज्ञापत्र त्यांचं दाखल केलं होतं तेव्हा त्यांच्या शिक्षणावरून आणि त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यावरून देखील ते चांगलेच चर्चेत आलेत. रमेश सुक्या म्हात्रे हे कल्याण डोंबिवली परिसरातील जुने स्थानिक राजकीय नेते आहेत. त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार ते 10वी उत्तीर्ण असून 11वी नापास आहेत, ज्याची अनेकदा चर्चा झाली. त्यांनी डोंबिवली पूर्व येथील सरस्वती हायस्कूलमधून शिक्षण घेतले. प्रतिज्ञापत्रात त्यांनी 21 कोटी रुपयांहून अधिक त्यांची मालमत्ता असल्याचं सांगितलंय. आणि तसेच त्यांच्या विरोधात 3 फौजदारी गुन्हे नोंद आहेत. यामध्ये खुनाचा प्रयत्न, जीवे मारण्याची धमकी, बेकायदेशीर जमाव जमवणे, दंगल घडवणे आणि गुन्हेगारी कट रचणे यांसारख्या गंभीर आरोपांचा समावेश आहे. मध्यंतरी मोकाशी पाड्यातील माजी पोलीस पाटील एकनाथ मोकाशी आणि त्यांचा मुलगा प्रशांत मोकाशी याला मारहाण केल्याप्रकरणीही त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. पण हे सगळे खटले सध्या न्यायालयात प्रलंबित असून त्याच्यावर अंतिम निर्णय झालेला नाहीये. म्हात्रे यांनी 2019च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही नशीब आजमावलं होतं. त्यांनी कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर आता ते शिवसेनेचे नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत. शिवाय यापूर्वी ते कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती देखील राहिलेले आहेत. मात्र आता त्यांचं हे अनुत्तीर्ण असणं, त्यांची संपत्ती, त्यांच्यावर दाखल झालेले गुन्हे, त्यांच्यावर होत असणाऱ्या टीका आणि डॉक्टरांसोबत त्यांनी केलेलं वर्तन यामुळे रमेश म्हात्रे परत चर्चेत आलेत. सध्या त्यांना अटक झाली आहे. या प्रकारानंतर शिवसेना परत त्याच्यावर काही कारवाई करते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र या सगळ्या घटनेबद्दल महेश म्हात्रे, डॉक्टर आणि पीडित जे रुग्णांचे नातेवाईक आहेत त्यांच्या या सगळ्या विधानांबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.